मला फक्त 8 दिवसाचा अंदाज। आता तुम्हाला एक सांगतो, आता हे 2025 आहे, या वर्षी 2025 ला खूप पाऊस पडणार आहे म्हणून तुमच्यासाठी आनंदाची बातमी। त्याच्यानंतर 2026 ला थोडा पाऊस कमी होईल पण पिकं चांगले येणार आहेत म्हणून हे लक्षात येतं। 27-28 ला खूप पाऊस पडणार आहे, 29 ला कमी पडणार आहे, 30-31 ला जास्त पडणार आहे, 32 ला कमी पडणार आहे, 33-34 ला खूप पडणार आहे, 35 ला कमी पडणार आहे, 36-37 जास्त, 2038 ला कमी, त्याच्यानंतर 39-40 ला जास्त, 41 ला कमी, 50 पर्यंत पाठ आहे पण तुमच्या लक्षातच नाही राहणार। तर मी वेळ आली तर तसंच सांगत जाईल। तर तुम्हाला सांगतो, यापुढं पाऊस कधीच कोणाला विचारत नाही। एक सोपा गणित सांगतो, काय करायचं, तुमचं पीक काढायला आलं की 3 दिवसाला पाऊस येणार हे असं वहीमध्ये लिहून ठेवतात। तुम्हाला उदाहरण पटवून देतो, तुम्ही काय करता, मूग पेरतात, मूग कधी निघतो, 60 दिवसाला निघतो, बिलकुल 62व्या दिवशी पाऊस येणार आणि तुमचा मूग भिजणार। आणि ज्यांना 60 दिवसाचा 61व्या दिवशी नाही काढला की समजायचं त्यांचा मूग गेला। ही गोष्ट बघा, तुम्ही आठवा। त्याच्यानंतर तुम्ही उडीद करतात, उडीद कधी निघतो, 80 दिवसाला निघतो, 82व्या दिवशी पाऊस येणार, तुमचा उडीद भिजणार। तुम्ही कांदा करता, तुम्ही कांदा केला, काढला, वरी ढिगलं मारून ठेवले, अवकाळी पाऊस येणार, तुमचा कांदा भिजणार। त्याच्यानंतर तुम्ही हळद करतात, कधी करतात, उन्हाळ्यामध्ये। तुम्हाला माहित असतंय उन्हाळ्यामध्ये पाऊस येत नाही, तुम्ही हळद काढतात, काढल्याच्या नंतर शिजवता, शिजल्याच्या नंतर शेतात वाळू घालता आणि निवांत रात्रीच्या घरी येतात। पण हा निसर्ग तुमच्या इतक्या पाठीमागे लागलाय, रात्री 2:10 पूर्वेकडून विजेच्या कडकडाचा आभाळ येणार, पाऊस येणार आणि ती तुमची हळद भिजणार। इथं जमलेल्या सगळ्याला म्हणतो, यापुढे या निसर्गाला घाबरत जाऊ नका। पाऊस कधी येणार, केव्हा येणार हे तुम्हाला वेळोवेळी सांगत जाईल आणि भविष्यामध्ये मात्र तुमच्या गाडीचं देखील नुकसान होऊ देणार नाही म्हणून या कार्यक्रमाच्या वतीनं तुम्हाला शब्द देतो। तर हे करत असताना तुम्हाला सांगतो की या ठिकाणी आल्याच्या नंतर भविष्यामध्ये तुम्हाला सांगतो, हे मोबाईल कधी बंद पडू शकतं। तुम्ही बघा, पहिले रेडिओ आले ते बंद पडले, वायरलेस आलं ते बंद पडलं, त्याच्यानंतर तरंग फोन आले ते बंद पडलं आणि भविष्यामध्ये आता हे इंटरनेट युग आहे, अँड्रॉइड मोबाईल आहे, हे पण कधी बंद पडू शकतं। मग हे जर बंद पडलं तर तुम्हाला अंदाज कोण सांगेल? हे सगळं जरी बंद पडलं ना, निसर्गातलं एक एक झाड तुम्हाला अंदाज सांगतं। तुम्हाला एक उदाहरण सांगतो, रामफळाचं झाड आहे कोणाकडे? रामफळाचं झाड सुद्धा पाऊस सांगतं। कसं सांगतं, ज्या वर्षी तुमच्या रामफळाच्या झाडाला खूप रामफळं लागले, ते रामफळाचं झाड म्हणतं शेतकऱ्यांनी यावर्षी दुष्काळ पडणार आहे असा अंदाज ते रामफळाचं झाड देतं। तुम्ही बघा, यावर्षी तुमच्या रामफळ लागले नाही लागले, गेल्या वर्षी नाही ते लागले, आज 2 वर्षी मध्ये खूप लागले होते बघा, 2 वर्षाखाली पाऊस कमी पडला। मग तुम्हाला अंदाज कोणी दिला? त्या रामफळानं। या लिंबाच्या झाडाला उन्हाळ्यामध्ये खूप लिंबळ्या लागल्या, ते लिंबाच्या झाडामध्ये शेतकऱ्यांना यावर्षी खूप पाऊस पडणार आहे असा अंदाज ते लिंबाचं झाड देतं। त्याच्यानंतर चिंचाच्या झाडाला खूप चिंचा लागल्या, चिंचाचं झाड म्हणते शेतकऱ्यांनी यावर्षी तुम्ही मालामाल होणार आहे असा अंदाज ते तुम्हाला चिंचाचं झाड देतं। परत सांगतो, पूर्व दिशेची नाही, हे पूर्व दिशा आणि ही पश्चिम दिशा। तुम्ही बघा, काल दिवस मावळत असताना इकडे तांबडा आभाळ झालं होतं ना, तुमच्या इथं सुद्धा झालं। तांबडा आभाळ झालं तर यापुढे मला सुद्धा विचारायचं नाही, वाटल्यास त्याचा फोटो काढून ठेवायचा पावसामध्ये। लगेच आपणच आपल्या मित्राला म्हणतो 3 दिवसात पाऊस येणार आहे म्हणून बघा, कालपासून आहे 72 तासात पाऊस येते की नाही। मग हा अंदाज कोणी द्याला? तुम्हाला त्या तांबड्या आभाळानं। मग ते तांबडा आभाळ काय असतं, वरुण राजाचं बी असतं आणि कोणतं बी पेरल्याच्या नंतर 3 दिवसाला उगवतं। परत एक सांगतो, काल बघा तुमच्या ह्या लाईटवर किडे आले होते, तुमच्या लाईटवर पावसाळ्यामध्ये किडे आले, पापळे आले की आपण म्हणायचं 3 दिवसाला पाऊस येणार आहे म्हणून हे एक पाऊस यायचं कारण लक्षात येतं। त्याच्यानंतर परत सांगतो की निसर्गामध्ये असं एक झाड आहे, ते तुम्हाला 1 वर्षाचा अंदाज येतं। त्या झाडाचं नाव सांगतो गावरान आंबा। आपल्या शेतकऱ्याला 1 वर्षाचा पाऊस सांगतो। कसा सांगतो तुम्ही बघा, गावरान आंबा बघा, तुम्ही बघा, ज्या वर्षी गावरान आंबा पिकला आणि टिकला आणि त्या गावरान आंब्याचा घरी रस तुम्ही खाल्ला, त्या गावरान आंब्याचं कायऱ्याचं लोणचं केलं की समजायचं दुष्काळ पडणार। तुम्ही बघा, 2017 पर्यंत ह्या जालन्याच्या लोकांनी इतका गावरान आंब्याचा रस खाल्ला, 17 पर्यंत तुम्हाला दुष्काळाला सामना करावा लागला। 18च्या नंतर आठवा, तुमच्या गावरान आंब्याच्या झाडाला फुलवाराच लागला नाही। फुलवारा नाही म्हणजे आंबे नाही लागले म्हणून रस नाही खायला भेटला, म्हणून पाऊस जास्त पडला। मग तुम्हाला अंदाज कोणी दिला? त्या गावरान आंब्यानं। आणखीन एक परत सांगतो, एक तुमच्या आमच्यातलं ते एक सोपं उदाहरण आहे बघा, ज्या माणसाला दम आहे बघा, दम्या असणाऱ्या माणसाला पावसाळ्यामध्ये आभाळ आलं की त्या दम्याच्या लोकांना त्रास होतो।
जर तुम्ही त्या दम्याच्या लोकांना तुम्ही ज्यांना आहे ना तुम्ही आठवा, तुम्ही ज्यांच्या घरी होत तिथनं ते पेशंट बघा, त्या पेशंटला समजा तुम्ही दवाखान्यात नेलं आणि थोड्या गोळ्या दिल्या की समजायचं थोडा थोडा पाऊस येणार, आणि त्या दम्याच्या पेशंटला सलाईन लावण्याची वेळ आली की चांगला पेंडोलता पाऊस पडणार छान सगळं, आणि त्यांना जर तिथं ऍडमिट केलं की तुम्ही म्हणायचं नदीला पाणी येणार. हे बघा तुम्ही आठवा, तुम्ही तसं आहे म्हणजे दम्याच्या पेशंट म्हणून पाऊस करतो. त्याच्यानंतर परत सांगतो पाऊस येईल का नाही, आपल्या घरचं लाकडी दरवाजा सांगतो. कसं सांगतो, आपल्या घरचे लाकडी दरवाजे पाऊस ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये फुगले ते म्हणते शेतकऱ्याने यावर्षी 8 दिवस सततधार पाऊस पडणार आहे असा अंदाज ते दरवाजा देतो. परत एक सांगतो, एक दुष्काळ पडणार कसं ओळखायचं, बिब्याच्या झाडाला खूप फुलं लागले, ते बिब्याचं झाड मध्ये शेतकऱ्याने यावर्षी दुष्काळ पडणार आहे असा अंदाज ते तुम्हाला बिब्याचं झाड देतं. हे झालं पाऊस येण्याचं. खूप काही कारण आहेत, तुम्हाला आणखीन भविष्यामध्ये एखाद्या इकडे प्रोग्राम आल्याच्या नंतर 1.5 तास मार्गदर्शन करेल, पण मला परत पुढे आणखीन गावाकडे जायचं आहे आणि परत वापस येत असल्यामुळे मी दिलगिरी व्यक्त. पण तुम्हाला एक सांगू इच्छितो, या ठिकाणी शेती करत असताना तुमच्या भागात कापूस करत असताना अंतर किती करता तुम्ही? 4x2. 4x2. तुम्हाला एक माझी विनंती, 4x2 करत जाऊ नका. 4x2 मध्ये 4 गुणिले 2 4 2 8 स्क्वेअर फुट एक झाड, 43,560 भागिले 8 मध्ये 845 म्हणजे 5,300 झाड बसले तुमचे. म्हणजे कापसाची जवळपास एक बॅग आणि 1-2 छटाक सारखे बसते. मी म्हणतो तुम्हाला 7-8 क्विंटलचेच उतार येते, जास्त काही येत नाही. बरोबर आहे ना? तुम्ही काय करा, 4x अर्धा फूट करा, नसता 3x1 करा. 3x1 जर कापूस केला तर 3 स्क्वेअर फूट आहे एकदा, 43,560 भागिले 3 म्हणजे 3 30 आणि 3 12 मध्ये 1 एकर मध्ये 14,000 झाड बसेल. म्हणजे कापसाच्या जवळपास 3-3.5 बॅग बसतात. तुमच्या कापसाला 20 जरी बोंडा लागले तर 14-15 क्विंटल कापूस निघतो. पण विनंती तुम्हाला की तुम्ही शेतकऱ्याची परिस्थिती अशी आहे, तुम्हाला कापूस मोठा झालेला आवडतो, ज्याचा मोठा कापूस त्याला जरा मान सन्मान भेटतो. पण परिस्थिती अशी आहे, तुम्हाला सांगतो इस्रायलला गेल्याच्या नंतर अंतर कमी करा, खर्च कमी करा. कोणतंही झाड तुम्हाला सांगतो जगाच्या पाठीवर कोणत्याही कापसाच्या झाडाला 22 पासून 42च बोंड लागतात. वाटले तुम्ही आता जाऊन नक्की मोजा. पण हे जे म्हणतात ना 300 बोंड लागले 400 सगळं खोटं होतं. तर तुम्ही बघा 1988 ला ज्यावेळेस ते H4 धारवाड होते ना, त्यावेळेस आपण 5x5 वर लावायचं. 5x5 म्हणजे 5 25 स्क्वेअर फुट, एकदा 43,560 भागिले 25 म्हणजे त्यावेळेस 1,600 झाड बसायचे आणि त्यावेळेस कुठं 8-9 उतार यायचा. म्हणून म्हणतो कापसाचं अंतर कमी करा, 3x1 करा, वाट्यास एकदाच खत द्या आणि पोळ्याचे फक्त युरियाच्या परत खत देऊ नका. आणि या ठिकाणी कृषी केंद्राचे चालक संचालक आहेत, पोळ्याच्या वेळेस काय होतं, अंतर मिळाल्याच्या नंतर चांगले चमत्कार वाढ बंद करणारं औषध मारा. असं केल्याच्या नंतर 15-16 क्विंटल उतार येतो. यावर्षी मी तुमच्यामुळे मी सुद्धा यावर्षी 5 एकर कापूस करणार आहे. माझं भारीचं रान असून देखील मी तुम्हाला बघा इतक्याच्या वर कापूस वाढू द्यायला दिसू देणार नाही. म्हणून हे तुम्हाला सांगतो. आणखीन वेळ भेटत तर मी भविष्यामध्ये परत मी अण्णाला विनंती करेन, परत एखाद्या सीझन सविस्तर सोयाबीनविषयी, कापसाविषयी, संपूर्ण पिकाविषयी सविस्तर मार्गदर्शन करेन. तर तुमच्या भागामध्ये सोयाबीन असतं ना? सोयाबीन, तूर, मका, ऊस पण असतं. एकदम सोयाबीनचा एक तुम्हाला उतार किती येईल सांगतो. सोयाबीनच्या झाडाला तुम्हाला एक माहित असं सांगतो, सोयाबीनच्या झाडाला 6 शेंगा लागल्या तर 1 क्विंटल सोयाबीन होते. तर गेल्या वर्षी तुमच्या सोयाबीनला सरासरी शेंगा किती होत्या कोणी सांगेल का? नाही 60 होत्या ना? तर मग त्या 60ला काय करायचं, 6 बघायचं, 60 म्हणजे 10 क्विंटलचा उतार आला असं. ही गोष्ट लक्षात घ्यायची. म्हणजे त्याच्यानंतर ऊस होता का कोणाकडं? ऊसाला कांडे किती होती सरासरी? नाही ऊसाला कांडे किती होते? कमी. तर एखाद्याकडे नाही का कोणाकडे? बरं चालतंय. गहू होता का कोणाकडं? गव्हाच्या ओंबीमध्ये गहू किती निघत होते कोणी सांगेल का? 25. आता यापुढे गहू किती क्विंटल होणार आहे कोणालाच विचारायचं नाही. तुम्हाला सांगतो, तुमची ओंबी घेतली चोळीन, त्यात तुमच्या ओंबीमध्ये 3 गहू निघाले तर 1 क्विंटल गहू होणार, 1 क्विंटल होणार. तर यांच्या शेतकऱ्यांच्या गव्हाच्या ओंबीमध्ये 25 गहू होते. मग 25ला काय करा, 3 बघा, 3 सका 8 3 7 21 3 8 24 8 क्विंटलचा उतार आला. बरोबर आहे की नाही? ही गोष्ट लक्षात घ्यायची. म्हणजे 3 बघायचा. सगळ्या पिकावरची इतका अभ्यास आहे. तुम्ही कापसाचे जर बोंड सांगितले तर तुम्हाला किती कापूस झाला सांगतो. हे भविष्यामध्ये नंतर वेळ भेटल्या परत येईल. या ठिकाणी महाजन कंपनीच्या कार्यक्रमात आम्ही आल्यामुळे त्यांची देखील दिलगिरी व्यक्त करतो, त्यांचा क्षमा मागतो.
आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. दिलगिरी व्यक्त करायची काम काही नाही, आपलं आपण सगळे शेतकऱ्यासाठी काम करतो. दुसरी महत्वाची गोष्ट सांगायची अशी आहे की डकसाहेबाच्या शेतात मी पण बरेचदा जाऊन आलेलो आहे. मी पण परभणी जिल्ह्यातच आहे. तर त्यांनी पण आमचे महाजनचे प्रॉडक्ट सुरुवातीपासून वापरलेले. जे स्मार्टटेक आला तेव्हा, नंतर क्रॉपटेक आला तेव्हा, त्यांचे सोयाबीनला, त्यांच्या हरभऱ्याला सगळ्यात चांगलं म्हणजे त्यांचं पीक हरभरा लय उत्कृष्ट असतो त्यांच्याकडे. एकदम असं फ्लॅट, असं गवत जसं आपलं हे लॉन जशी असते ना, तसा एकदम हरभरा दिसतो त्यांचा. आणि त्यांचा उतारा हरभरा आणि सोयाबीनचा लय उत्कृष्ट निघतो आहे ते. धन्यवाद. चालतंय, घेतो मी. धन्यवाद. धन्यवाद साहेब. आज आपल्या